झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। पुढची जी जोडी आहे ती आहे गायत्री पवन वर्सेस सुभाष अँड ऐश्वर्या। कोंबडी पळाली। हाय चिकन्स। या दोन टीम मधून आम्हाला विचार करण्यात थोडासा प्रॉब्लेम झाला। दोनाचा परफॉर्मन्स वीक आहे, तर आता कोणाला करायचं काही कळलंच नाही। पटकन सांग। 2 मिनिट्स। नाही नाही नो 2 मिनिट्स, लगेच सांग। ऐश्वर्या। ऐश्वर्या ऐश्वर्या। त्या वाचून दाखवतील आणि तुम्हाला मग हिशोब करून त्यांना नंबर सांगायचा। 1 2 3 गो। मला असं वाटतं कुठेतरी आमची इक्वल कॉम्पिटिशन होती पवन आणि सुभाष दादांमुळे, तर म्हणून मला आणि गायत्रीला अपॉर्च्युनिटी मिळालेली ते रीड करायला आणि त्यांना सांगायला। 50 रुपयामधून 3 वेळा 7 रुपये खर्च केले, आता किती रुपये उरले? एका पुस्तकाला 50 पानं आहेत। हा, रियाने पहिल्या दिवशी 18 आणि दुसऱ्या दिवशी 17 पाने वाचली। आता किती पाने उरली आहेत? मी एक डोक्यात ठरलं होतं, या आपण हिसाब करू शकतो। एकदम शांत डोक्यात तिने विचार करायचं। 29 म्हणजे 2 आणि 9। 2 आणि 2 आणि 9। कॉक 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 कॉक। कमॉन 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 कमॉन। उघडा पटकन। हा हे बरोबर आहे ना? हो। घ्या पटकन ठेवा। हळू। 15। मला वाटलेलं मी तर इझी मध्ये पकडीन कोंबड्या, आणि ह्यांनी मला सांगितलं 15, आणि मला माहिती होतं बरोबरच कॅल्क्युलेशन त्यांनी केलेलं आहे। वर्गात 3 आणि 9 विद्यार्थी आहेत। 11 आणि 8 मुली अनुपस्थित आहेत, त्या आल्या नाहीयेत। किती विद्यार्थी उपस्थित आहेत? आता उपस्थित का? 19 20 20 20 20 20 कम ऑन ऐश्वर्या। 20। मी कोंबड्या शोधते, एकेका कोंबडीला मी उचलून बाजूला करते कित्येक वेळ झाला, तर ही काही कोंबडी ऍब्सोल्युटली मला पूर्ण वेळात सापडली नाही। कमॉन कमॉन। बघा पायात गाड्यात कुठे लावलेलं असतं बघा। अरे सोडू नका। सोडू नका तिला। असं कधी गेली? सोडून दिला हातातली कवडी। ये क्यों लगा दे? पकड पकड काय करते सावध हात नाही काय जीवात। कम ऑन गायत्री, कम ऑन। 15 या ओके सुभाष, तुमचं तिसरं कार्ड। गायत्री फास्ट गायत्री। सीमाकडे 4 स्टिकर्स आहेत। तिने 3 मैत्रिणींना प्रत्येक 7 स्टिकर्स दिले। 43 येत नाही, 21 गेले खाली 22 म्हणजे डबल 2। जेव्हा तिसरी कोंबडी पकडायची होती तेव्हा आमच्याकडे, माझ्या आणि सुभाषदादांकडे अजून खूप वेळ होता, कारण गायत्री आणि पवनची पहिली कोंबडी पण पकडून नव्हती झाली। डबल 2 आहे ना। ओके टास्क ओव्हर। ये गायत्री आहे। सर नाहीये, मला काही ती शेवटपर्यंत सापडली नाही, आणि ऐश्वर्याने 3 कोंबड्या शोधल्या। मला सगळ्यात जास्त त्याचं वाईट वाटतंय की मंदबदकांनी शोधल्या 3 कोंबड्या आणि मी नाही शोधू शकले। या टास्क मध्ये कोंबडी आणि कावळा दोघेही थोडेसे मागे पडले,
ऐश्वर्या आणि सुभाष, तुम्ही हा टास्क आधी कंप्लीट केलाय, तो अभिनंदन. थँक्यू. ही राऊंड हा टास्क तुम्ही जिंकलाय. सो मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही जाऊन परत जागेवर उभे राहा. थँक्यू सर. काजल आणि क्रिश, तुम्ही पैज लावली होती गायत्रीवर. हा नाही हा ऐश्वर्या आणि शुभा. नक्की? हो सर. नाही 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 नाही, मला वाटतं तू गायत्री आणि पवनवर बोलली होती ना. क्रिश, हो ना क्रिश? नाही सर. गायत्रीला फर्स्ट कोंबडी भेटलंच नाही, तर ऐश्वर्याला टाइम भेटला, तिचं लक होतं म्हणून आमची जी बेट होती ते छान लागली. पण असं ते वाव परफॉर्मन्स नव्हता. आता आपली राहिली आहे तिसरी जोडी, जी आहे विजय अनुश्री आणि दीपक प्रणाली. आता सांग काजल, क्रिश, या दोघांवर जर का पैज लावायची असेल तर कोणावर लावशील? सर दीपक. तर एका रूम मध्ये राहिलाय, एका बेडवर झोपत्यात, त्यामुळे त्यानं त्याचा जास्त विचार केला. अरे तुला काय वाटतं, दीपक जिंकणार आहे की विजय जिंकणार आहे? विजय. पण आधी तर तू दीपक आणि प्रणाली बोलला. मला असं वाटतं की विजय जिंकल, पण मला असं साथ नाही सोडायची आहे म्हणून मी दीपकला पैज लावून घेतला. ओ, मग तसं बोल ना. काय गेम खेळतो तू एकटा? प्लीज तुझ्या मनात जे सांग, फ्रेंडशिप नको, तू तुझा विचार कर आणि सांग. हा, तुला जे तुझा विचार कर. विजय सर. विजय अनुश्री, त्याला लॉक करून टाका. सो काजल, हा तुझा फायनल चान्स आहे. ओके, आय होप तू आतापर्यंत दोनदा तुझा जो काय होता पैज ती जिंकली आहेस. तिसरी पैज आता आपण बघूया काय होतंय ते. कोंबडी ऐकल्यावर माझं पाणी पाणी होतं आणि ह्याला गणित ऐकल्यावर पाणी पाणी होतं. तर आज अंधा अंधे को सहारा देने वाला आहे असं आमचं सिनारी होतं. पण स्ट्रॉंग कपल म्हणून आम्ही कॉन्फिडन्स ठेवला की हा करणार. 1 2 3 गो. एका बागेत 50 फुलं होती. प्रत्येक कुंडीत 6 फुलं लावली. 7 कुंड्यामध्ये फुलं लावली. किती फुलं उरली? रुपये 4 मित्रांना प्रत्येकी 5 रुपये दिले तर 8 रुपयांची टॉपी घेतली. त्यात सगळा गोंधळ उडलेला, पण मी माझ्या पद्धतीने ते गणित सोडवायचा प्रयत्न करत होतो. दीपक वाच परत वाच, एक एक करून वाच. बारा. अनुश्री 12. चलो दीपक. हुडक लवकर. मी तर लिटरली त्या खुराड्यात गेल्यानंतर माझे डोळेच फिरत होते. मला एक इकडे दिसतंय, 2 एक इकडे दिसतंय, सगळीकडे कोंबड्या. 24 आणि 24 58 2 उरली. पक्का 2 पक्का 2. पक्का 2. ए ओट हट. कसं शोधते मला, मी सांगू पण नाही शकत. आतमध्ये माझी काय हालत होत होती. उचल कोंबड्या, सगळ्या उचल. इकडे तिकडे कडून बघ. त्या कोंबड्या इतक्या तुरु पळत होत्या की म्हणजे काय किंमतच देत नव्हत्या त्या मला. अनुश्री, पाय बघ, पाय. सुख. पटकन टाक. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज